नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरी आता काम सुरू असतं. त्याच वेळेला अधिराज येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, हे समजा काय करायला आहे तुम्ही. तेव्हा नित्या म्हणते की अरे अधिराज, आता श्रावण महिना सुरू होतोय ना, आता सण सगळे सुरू होतील म्हणूनच सगळी साफसफाई सुरू आहे. सगळं घर साफ करायला घेतलं आहे. सावरी देखील त्याच्या मदतीला असते. मग आता ती म्हणते की काय झालं, तू असं का बघतोय. तेव्हा मग आता सावरीला तो म्हणतो की मी काय मदत करू का. आणि नित्याला विचारतो की मी काय हातभार लावू. तेव्हा मग नित्या म्हणते की नको, तू काहीच करू नको, त्यापेक्षा तू लांबच राहा, आणखी कामं वाढवून ठेवशील. तेव्हा सावरी म्हणते की हो बरोबर आहे. तितक्यात तात्या येतात आणि म्हणतात की अरे अधिराज, बरं झालं भेटलास. तर मला सामानाची यादी आणायला जायचे आहे. कसं आहे ना, उद्या सण चालू होत आहेत आणि बाबा आपल्या मॅडमने भली मोठी यादी दिलेली आहे, उद्या पुरणपोळ्या ज्या करायच्या आहेत म्हणून. चल मी निघतो, असं म्हणून तात्या बाहेर निघतात. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की ओ नित्या मॅडम, खरं खरं सांगा, काय मदत हवी का तुम्हाला. काही उचलून वगैरे ठेवायचं आहे का इकडून तिकडे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अरे असं काहीच नाही आहे दाद्या. नित्या म्हणते की अरे हो, आम्ही दोघं जण मिळून करू, उगीच तू कामात लुडबुड करू नको, तू आणखी 4 कामं वाढवून ठेवशील. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की जाऊ दे, आता तुमची पाती जमल्यावर तुम्ही मला पंख्याच्या पातीसारखं बाजूलाच करून टाकाल की. आणि त्यानंतर मग आता नित्या हे सगळं करत असताना अम्मा मदत करत असते. पाहुणी तिकडे येते. पाहुणी म्हणते की अगं सावरे, मला पण सांगायचं की मी पण मदत केली असती. तेव्हा मग आता गौरी अशी हम्मा हाक मारते. नंतर म्हणते की नित्या, मला जरा ही वरची ट्रंक देत असते का. तितक्यात पाहुणी ही डब्यात असलेला तो तांब्याचा पत्रा काढते, ज्याच्यावर नागदेवतेची प्रतिमा असते. आणि तो डबा काढूनच मुद्दामच जे नित्याने भंगाराचं सामान ठेवलेलं असतं ते सामान आता ती तिथे ठेवत असताना मुद्दाम जो डबा घेते आणि तो डबा ताटामध्ये लपवते, जेणेकरून नित्या ते भंगाराबरोबर सगळं भरून टाकेल. म्हणूनच आता इथे पाहुणीचं लक्ष असतं की पुन्हा ती भरते का. त्याच वेळेला सगळं सामान ती भरून टाकते आणि भंगारवाला येतो. तेवढ्यात सावरीला नित्या सांगते की जरा त्या भंगारवाल्याला थांबायला सांग, आपण सामान देऊन टाकूया. तेव्हा सावरी आणि नित्या दोघीजणीही ते सामान बाहेर घेऊन येतात. आणि नित्या म्हणते की हे बघ, आपण ही ट्रंक पुन्हा ठेवून देऊया, यातलं सामान तर सगळं निघालेलं आहे. आणि मग नित्या ही तोंडाचा रुमाल सोडते आणि बाहेर सगळं सामान घेऊन येते. त्याच वेळेला नित्या आणि सावरी दोघेही त्या भंगारवाल्याला सामान देतात आणि म्हणतात की हे बघा, हे सगळं सामान घेऊन जायचे आहे. आणि मग तो सामानाचं सगळं बघत असतो. पाहुणे म्हणते की झालं, माझं काम तर पूर्ण झालं, आता नित्याची कशी वाट लागते ना तेच बघायचे आहे. मग भंगारवाला त्या सगळ्या गोष्टींचं वजन करू लागतो आणि नित्याच्या हातामध्ये तेवढे पैसे देतो आणि म्हणतो की हे घ्या, हे आहेत याचे पैसे, एवढे एवढे झाले आहेत, असं तो म्हणतो. आणि त्यानंतर मग नित्याच्या हातात पैसे दिल्यावर नित्या ते पैसे आता सावरीला देते. आणि त्या सामानामध्ये मुद्दामच पाहुणीने तो डबा देखील घालवलेला असतो आणि तिला त्याचा खूपच आनंद होत असतो. तर लवली आणि संत्या अधिराजला बाहेर भेटतात. अधिराज म्हणत असतो की काय चाललंय रे तुमचं, तुमच्या काही गोष्टी मला कळेना झाल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो की अरे काय चाललंय, कुठे काय चाललंय आमचं, आणि आम्ही तिघं कुठे, दोघंच तर आहोत. तेव्हा अधिराज म्हणतो की हो का, मला तुम्ही लोक फसवण्याचा प्रयत्न करतायत. एकतर 2-3 वेळा झालं नित्या मॅडमच्या जीवावर कोणीतरी उठलंय आणि त्यांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतोय, ते तर काही समजलं नाही. पण हे तुमचं काही वेगळंच आहे. तुम्ही मला सांगणार आहात की नाही की नेमकं काय घडलंय ते. तेव्हा मग तो म्हणतो की मला तरी आता जरा चिंता वाटते की काय करावं. तेव्हा आता संत्या आणि लवली म्हणतात की आम्हालाही त्याबद्दल काहीच माहिती नाही, खरं सांगतो. तेव्हा संत्याचा त्याच्यावर जरासा संशय येतो. तो म्हणतो की अधिराज दादा, काय झालं, तू असं का बघत आहेस. त्याच वेळेला ताल लगेच पुढे संत्या म्हणतो की अरे आम्हाला खरंच काही माहीत नाही, आणि वेळ आली तर मी नक्कीच सांगेल, आणि ती तशी वेळ यायची आहे. असं म्हटल्यावर आता तो शांतच होतो. मग अधिराज म्हणतो की म्हणजे वेळ यायची आहे म्हणजे काय, वेळ यायची याचा अर्थ तुम्हाला मला आता काहीही सांगायचे नाही, बरोबर ना. त्याच वेळेला ताल लवली त्याला सावरून म्हणतो की नाही रे, असं नाही, वेळ यायची म्हणजे जर आम्हाला काही माहीतच नसणार तर मी तुला कसं सांगणार ना. तेव्हा लगेच अधिराज म्हणतो की वा लवली, नेहमीप्रमाणे संत्याला मस्त सावरून घेतलंस तू, ते ठीक आहे. तुम्ही मला जर काही सांगितलं नाही तरी काही नाही, पण मी हे सगळं सत्य नक्की शोधून काढणार. नेमकं या सगळ्याच्या मागे काय आहे ना ते मला शोधून काढलं पाहिजेच, त्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. तेव्हा लवली म्हणतो की अरे असं काही बोलू नकोस, आम्हाला त्यातलं काही माहिती नाही, आणि जर आम्हाला काही गोष्ट समजलीत तर आम्ही पण तुला सांगतोय की, तुला सांगण्यापासून राहणार आहे का. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सांगा अथवा नको सांगू, पण मला या गोष्टी शोधून काढल्याच पाहिजे. काहीही करून या सगळ्या गोष्टींच्या मुलाशी मला केलंच पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. आणि नित्या मॅडमचा जीव हा मला वाचवायलाच हवा. तेव्हा लवली म्हणतो की अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि जर आपण त्या व्यक्तीला शोधलं तर मात्र
आपण त्याला लवकर सोडायचे नाही. तेव्हा संत्या म्हणतो की होय अरे दादा, तू कशाला या गोष्टीचा इतका विचार करतो, आपण बघूया काय करायचं ते. तेव्हा आता संत्याला लवली म्हणतो की तू जरा गप्प बसतोस का, उगच काय काय बडबडत बसतो आणि दुसरंच काहीतरी खूळ डोक्यात भरवत असतो, तुझं तोंड बंद ठेव असं लवली त्याला ओरडतो. आणि नंतर मग अधिराज गप्प बसतो. त्यांची पुन्हा भांडणं लागलेली असतात आणि अधिराज मात्र दुसऱ्याच विचारांमध्ये असतो. नित्या मॅडमचं हे नेमकं काय झालं असेल याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत राहिलेला असतो. तर आता इथे सगळेजण तयारी करून राहिलेले असतात. त्या म्हणतात की हे बघ सावरे, नित्या मॅडमकडून चांगलं फाडफाड इंग्लिश बोलायला शिकून घे, त्या बघ कशा मस्त बोलतात. तेव्हा सावरी म्हणते की तात्या मी तर शिकून घेईन की, पण तुमच्या हेडमास्टरनीला चालणार आहे का. तेव्हा तात्या म्हणतात की कोण हेडमास्टरीन. तितक्यात तिथून समोरून विमल येते. तेव्हा ती म्हणते की ती बघा आली ती हेडमास्टरीन, तिच्याबद्दल बोलते मी. समोरून विमल येते आणि ती खाली बसते. त्याच वेळेला ती घाईघाईमध्ये असताना तिला जराशी तहान लागलेली असते आणि खूपच थकलेली दिसत असते. म्हणून नित्या तिथून उठते आणि तिला पाण्याचा ग्लास जाऊन देते. आणि विमलचं लक्ष नसतं की तिला ते नित्याने ग्लास दिलेला आहे, म्हणून ती पाणी पिऊन घेते. आणि नंतर समोर तिचं लक्ष नित्याकडे जातं आणि नित्याकडे लक्ष गेल्यावर ती पुढे काहीच बोलत नाही आणि ग्लास तिथेच बेडवर खाली ठेवत असताना नित्या तिच्याकडून हात ग्लास घेऊन ठेवून देते. त्याच वेळेला आता सावरी म्हणते की आयडे, अगं घर बघितलंस का कसं चकाचक केलेलं आहे ते. तेव्हा लगेच पाहुणी ते बघत असते आणि ती मनातच हसत असते. आणि विमल म्हणते की वा गं भारीच की, किती चकाचक मस्त घर केलं आहे. तेव्हा ती म्हणते की मग सावरीचं कामच एक नंबर असतं. आणि विमल म्हणते पाहुणे अगं काय शोधायलेस तू. तेव्हा ती म्हणते की अहो तो तांब्याचा आपला पत्र आहे ना, त्याच्यात नागदेवता आहे तो शोधते. तेव्हा ती म्हणते की हो अगं मग तो तिथेच असतो की डब्यात, की खरा नाग शोधायलेस. असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात. आणि मग ती म्हणते की अहो आई, आपण नेहमी तिथे ट्रंकेवर ठेवतो तिथेच होता, पण तिथे सापडणं झालाय म्हणूनच तर मला आठवतंय. तेव्हा मग नित्याला आठवतं की तो एक डब्बा होता असा काळवंडलेला, त्या डब्यातूनच ती प्रतिमा निघून गेली असणार. तेव्हा मग आता ती म्हणते की एक मिनिट आई, मी तो डब्बा होता ना तो भंगारमध्ये दिला. आता हे ऐकल्यानंतर लगेच पाहुणी खळबळते. ती म्हणते की काय अगं नित्या, तू काही डोक्यावर वगैरे पडली आहेस का. तो डब्बा तू कसा काय देऊन दिलास आणि काय गरज होती तो डब्बा तुला देण्याची. त्यावेळेला आता लगेच नित्या म्हणते की अगो सॉरी, ॲक्च्युली मला असं वाटलं की तो डबा खूप काळवंडलेला होता आणि तो डबा कचऱ्यामधून निघून जावा म्हणूनच मी मग तो भंगारमध्ये दिला. तेव्हा पाहुणी खूपच चिडते आणि म्हणते की काय गं, या घराच्या मुळावर उठली आहेस तू आणि इथे तू आल्यापासून काय एक चांगले घडलेले नाही का, असं करतेस तू का, आमच्या घरादारावर अशी उलटलेली आहेस, काहीच कळत नाही. तेव्हा पाहुणीला विमल शांत करते आणि म्हणते की पाहुणे अगं बाई शांत हो, मला बोलू दे. पण ती काही शांत व्हायचं नाव घेत नसते. आणि त्याच वेळेला आता पाहुणीचं एकामागोमाग एक चालूच असतं. पाहुणी म्हणते की अगोदर माझ्या राजला माझ्यापासून हिरावलंस आणि आता आयडी तुम्हाला पण त्याने तोडलंच ना तिच्यापासून, आणि अधिराजला सगळ्या घरच्यांपासून लांब केलं हिने. फक्त हिने स्वतःच्या स्वार्थासाठी उगीचच त्याला प्रेमाचं खोटं नाटक दाखवलं. आणि असं म्हटल्यावर आता पाहुणी ही बडबड करत असते आणि नित्याचा हात धरून म्हणते की हिला बघा एकदा हिला. आणि त्याच वेळेला आता पाहुणीच्या जोरात कानाखाली वाजवायला विमल जाते. तेव्हा मुद्दामच नित्याला तर पुढे करते आणि नित्याला तिचा हात बसतो आणि नित्या पुढे जाऊन खाली पडते. आणि खाली पडल्याबरोबर नित्याला आता जोरात लागतं आणि विमल ही उठण्याचा प्रयत्न करते आणि तिची माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. मात्र नित्या तिथेच असते. विमल उठते पण तिला पाहुणे म्हणते की नको आई, याची काहीच गरज नाही आहे, राहू दे तिला, ही शिक्षा तिला अगोदरच मिळायला हवी होती, पण आता तर राहू दे. त्याच वेळेला मग आता इथे अधिराज हा सगळं बघत असतो आणि ते पाहिल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसतो. नित्याला डोक्याला खोच पडलेली असते आणि हे पाहिल्यावरती त्याला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पाहुणी ही बाहेर आलेली असते आणि ती येऊन शालिनीला फोन लावते आणि म्हणते की मॅडम, मी माझं काम अगदीच चोख बजावलेलं आहे, आता तुमची वेळ आहे तुमच्या शब्द पाळण्याची. तेव्हा शालिनी म्हणते की तुझं काम केलंस ना, आता ठीक आहे, तुला माझं काम दाखवण्याची काहीच गरज नाही आणि मी काय करायचं आहे हे तू मला सांगण्याची काहीच गरज नाही, मी माझं काम बरोबर करेन, असं ती तिला ओरडते आणि फोन ठेवून देते. नंतर मग आता शालिनी म्हणते की चला आपलं काम झालेलं आहे, पुढे आता सोमा माहिती आहे ना तुला काय करायचे आहे ते. तेव्हा तो आता हसायला लागतो आणि पुढच्या गोष्टींची शालिनी आता सुरुवात करायला घेते. तर इथे अधिराज हा नित्याच्या डोक्याला मलम लावून देत असतो आणि तो म्हणत असतो की मॅडम किती लागलं हे तुम्हाला, आणि हो आता हे तुम्हाला मी औषध लावतोय ना, या औषधाने तुम्हाला जरासं झुंबल्यासारखं होईल, हां थोडासा त्रास सहन करा. तेव्हा ती म्हणते की नाही झुंबणार, कारण तू लावतोयस ना स्वतःच्या हाताने, मग ते नाही झुंबणार.
तेव्हा मग आता तो पटकन ते औषध तिच्या डोक्याला लावतो आणि ती जोरात आई गं अशी ओरडते. तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्हीच तर सांगितलं की मला की तुम्हाला झोमणार नाही म्हणून. तेव्हा ती म्हणते की हो सांगितलं मी, पण ते झोमलं ना, आता काय करू, जरा थोडं मला हळूहळू लावशील का, अगदी अलगदपणे, मला खूप त्रास होतोय त्याचा. तेव्हा मग अधिराज म्हणतो की हो आता मी अगदी हळूहळू लावतो, बघा तुम्ही. मग आता हळूहळू तो कापूस तो तिच्या डोक्यावरून फिरवत असतो आणि त्याच वेळेला आता तिच्या कपाळावर तो फुंकर देखील घालत असतो. आणि ही सगळी फुंकर घालत असताना आता अधिराज तिथे करत एकमेकांच्या जवळ असतात आणि सावरी येते आणि पटकन डोकं फिरवते आणि म्हणते की तुमचं काय चाललेलं असते रे, तुम्हाला दरवाजा लावून घेता येत नाही का. हे सगळं असताना मला कळलं झालं आहे की तुमची वेळ चुकीची असते की मीच नेमकी चुकीच्या वेळेला तुमच्या रूममध्ये येते, मला काहीच कळत नाही. त्याच वेळेला आता अधिराज हा तिला ओरडत म्हणतो की ए सावरे, असं काही करत नव्हतो आम्ही. आणि लगेच आता नित्या म्हणते की वंस इकडे तरी बघा. आणि मग तो कापूस दाखवतो आणि म्हणतो की हिच्या डोक्याला मी औषध लावत होतो. तेव्हा सावरी म्हणते की अच्छा असं आहे का, ठीक आहे. त्याच वेळेला मग आता नित्या ही सावरीचा हात धरत म्हणते की वंस थांबा ना, काय बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता. तेव्हा मग ती म्हणते की हो मी तुम्हालाच विचारायला आले होते की तुमचं डोकं तर ठीक आहे ना मॅडम, म्हणजे तुम्हाला जास्त त्रास तर होत नाही ना. तेव्हा ती म्हणते की नाही मला काहीच त्रास होत नाही आहे, आता मला बरं वाटतं आहे. आणि हो अधिराजनं मला औषध लावलेलं आहे ना, मग आता काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अधिराजच्या मनात आलं असतं तर तो त्या 2 टेबलचे तुकडे करून टाकले असते आणि त्याचेच पाय बनवले असते. हे ऐकून सगळे हसत असतात. नंतर सावरीचा चेहरा पडतो. नित्या म्हणते की वंस हसायला येत असेल तर हसून घ्यावं. तेव्हा ती म्हणते की आयडे तशीच देवापाशी बसली आहे, तिला खूप वाईट वाटले. आता हे ऐकल्यावरती आता नित्या विमलजवळ येते आणि तिला म्हणत असते की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे आणि मला माफ कर देवा. तेव्हा नित्या म्हणते की मला कळतं आहे, पण तुम्ही हे सगळं मुद्दाम नाही ना केलं, सगळं चुकून केलं. त्याच वेळेला आता नित्याबरोबर आल्यावर तिला विमल म्हणते की हे काय म्हणताय तुम्ही, माझ्याकडून चुकलं नाही कसं म्हणताय, माझ्या हातून चुकलंच तर आहे. तेव्हा नित्या बोलायला सुरुवात करते की खरं तर माझ्या मम्माने आजपर्यंत माझ्यावर कधीही हात उचलला नव्हता, पण माझ्यावर कधी मनासारखं प्रेमही केलं नव्हतं. आणि हो तसं नाही प्रेम नव्हतं तिच्या माझ्यावर, होतं प्रेम, पण त्यात गावातल्या शेतासारखा ओलावा नव्हता, शहरातल्या कॉन्क्रीटीकरणासारखा त्याच्यामध्ये कोरडेपणा होता त्या प्रेमात. पण तुम्ही आज जो माझ्यावर हक्काने हात उचललात ना, त्याच्यावर खूप प्रेमही होतं, त्याच्यामध्ये खूप आपुलकी आणि माया वाटली मला. त्याच वेळेला मग आता लगेच विमल म्हणत असते की एक मिनिट, मला इतकंच कळतं आहे की मी तुमच्यावर हात उचलला आणि माझ्याकडून खूप मोठी गोष्ट झाली. खरं तर त्यावेळेला मी तुमची माफी मागायला हवी होती, पण मी तुमची माफी नाही मागितली. खरंच मला त्यासाठी माफ करा. आणि खरं तर देव कधी मी माफ करत नसतोय. घरच्या लक्ष्मीवर हात उचलला मी, आणि घरातल्या लक्ष्मीवर जर हात उचलला तर तेच घराच्या मुळावर उठते. घरातल्या लक्ष्मीचा छळ केला तर ते आपल्यालाच चुकीचं ठरतं. म्हणून मी देवीकडे माफी मागायले की तुमच्याबरोबर मी असं वागले. तेव्हा नित्या म्हणते की नाही असं अजिबात नाही, तुम्ही काही माझ्यावर मुद्दाम थोडी हात उचलला होता, तुम्ही मला मुद्दाम नाही मारलत, तुमचा हात चुकून लागला होता. आणि त्यावेळेला ती म्हणते की ह्याच्यामधून आणखी एक गोष्ट चांगली बाहेर आली, ती म्हणजे की यातून तुम्हाला काय चांगलं वाटतंय असं विमल विचारते. तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला घरातली सून म्हणून मान्य केलं ना, तुम्ही बोलात की घरच्या सुनेवर हात उचलला, याचा अर्थ तुम्ही मला तुमची सून म्हणून मान्य केलं. मला आता बाकी काही नको, मला आता याचं मारण्याचं काहीही वाटलेलं नाही. असं म्हणून नित्या आता देवापुढे म्हणजेच तिच्या देवी आईपुढे हात जोडते आणि माफी मागत म्हणते की थँक्यू देवा. आणि त्याच वेळेला आता इथे सावरी ही विमलला सकाळी पाणी आणून देते. ती नको असं म्हणत असते. त्याच वेळेला जेव्हा सावरीला बघते तेव्हा सावरी म्हणते की बघ आयडे, मला बघून हसलीस ना, तुला काय वाटलं की नित्या मॅडम आहेत की काय तुला पाणी द्यायला. तेव्हा आता सावरीला ती म्हणते की गप जा, पुढचं काय ते बघ. तेव्हा तात्या ओरडत म्हणतात की अरे मला सकाळी सकाळी चहा तरी मिळेल का. तेवढ्यात पाहुणी येते आणि पाहुणी म्हणते की हो तात्या, हा घ्या चहा, आणि माझ्या हातचा चहा चालेल ना, नित्या मॅडमने नाही केला आहे आज चहा. तेव्हा मग तो म्हणतो की नित्या मॅडमने का नाही केला, म्हणजे काय झालं, नित्या मॅडम कुठे गेले आहेत. तेव्हा अधिराज येतो आणि म्हणतो की अगं सावरे, नित्या मॅडम कुठे गेले आहेत. तेव्हा ती म्हणतो तेव्हा पाहुणी म्हणते की काय ती तिच्या खोलीत नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही आहे. मग पाहुणी म्हणते की घरातही नाही आहे कुठे ती, मग गेली कुठे असेल ती, असा विचार सगळ्यांना पडतो. आणि अधिराजलाही आता नित्याचं खूपच टेन्शन यायला लागलेलं असतं. तर आता इथे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नित्याला तो डबा तर मिळालेला असतो, पण समोरून जोगतीन येते आणि ती म्हणते की पोरी पुढचा वेळ खूप संकटाचा असणार आहे, पुढे येणारा जो काळ असणार आहे तो खूपच मोठा घातक असणार आहे.
तर इथे पोलीस दरवाजात आलेले असतात. तात्या म्हणतात की काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्या सुनेने म्हणजेच नित्या अधिकारीने तुमच्यावर सुनेचा छळ करण्याचा आरोप केलेला आहे, म्हणून विमल जाधव आणि तात्या जाधव या दोघांनाही अटक करण्यात येत आहे. तुमच्या सुनेनेच ही कारवाई केली आहे की तुम्ही सुनेचा छळ करत आहात. आता हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो आणि विमल आणि तात्या हे त्या गोष्टीकडे बघतच राहतात. आणि आता पोलीस म्हणतात की चला तुम्हा दोघांना आम्ही घेऊन जायला आलेलो आहे. आणि त्यांना पोलीस आता घेऊन जात असतात. आणि घेऊन गेल्यानंतर अधिराजला खूपच राग आलेला असतो. पाहुणी म्हणते की अधिराज हे काय केलं नित्याने, आणि अधिराज चिडलेला असतो आणि तो आता नित्याच्या नावाने खूपच चिडतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.